शासनाचे धोरण दरवर्षी सध्याची रास्ताभाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून आज मितीस रद्द असलेली आणि यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली, लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्ताभाव दुकाने मंजूर करण्यात यावीत. सदरील शासन धोरणानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सोलापूर शहरातील सर्व परिमंडळ अधिकारी यांना लेखी पत्र देऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबाबतची विहित नमुन्यातील माहिती मागवण्यात आली होती. सदर प्राप्त माहितीच्या आधारे अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी जिल्हाधिकारी यांची नवीन जाहिरातनामा प्रसिद्ध करण्यास परवानगी घेऊन 30 जून 2025 रोजी नवीन दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर जाहीरनामा पाहण्यासाठी सर्व परिमंडळ अधिकारी सोलापूर शहर व अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्डवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तरी सर्व इच्छुक महानगरपालिका, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था, महिला स्वयंसहायता गट, महिलांच्या सहकारी संस्था यांनी विहित नमुन्यात संबंधित परिमंडळ अधिकारी सोलापूर शहर यांच्या कार्यालयात 1 जुलै 2025 पासून ते 31 जुलै 2025 पर्यंत कार्यालयीन वेळात स्वतः सादर करावेत. सदरील अर्ज परिमंडळ अधिकारी कार्यालय सोलापूर शहर येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. परिमंडळ कार्यालय, परिमंडळ अ विभाग, सोलापूर शहर, दुकाने, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, एकूण संख्या 2. परिमंडळ ब विभाग, सोलापूर शहर, दुकाने, गुरुवार पेठ व पूर्व मंगळवार पेठ, एकूण संख्या 2, एकूण दुकाने 4 अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.